अजिबात कुठची शर्त बिनशर्त असं काहीच नाही आहे। काही साहेबांनी काय सांगितलं हे थोडा व्यवस्थित तुम्ही रीतीने जर ऐकलं बोललात आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वजण एका व्यासपीठावरती येण्याची मनस्थिती मानसिकता ही आज नाही अगोदरच आहे। उद्धव ठाकरे यांनी लोकसभेत उल्लेख केला, त्यांनी असं म्हटलं की तेव्हा जर आपण एकत्र आलो ते मी म्हणतोय चर्चा झाली होती का? नाही असं नाही आहे। त्यांनी सांगितलं काहींनी ही भूमिका घेतली असती आणि म्हणजे त्यांच्यासारखे ते एकच पक्ष नाही अनेक पक्षांनी जर अशी भूमिका घेतली असती त्यावेळी त्यांना ते साथ देण्याचं काम करत होते, राज्यामध्ये वेगळी भूमिका घेण्याचा साथ करत होते। त्यामुळे पण देखील काही प्रमाणावरती का होईना त्यांच्याबरोबर इतर जे पक्षांनी पण गेले तर त्यांचा सुतवाच करत असताना काहींना असा हा शब्दप्रयोग होता। मराठी माणसाला वाटतं की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं, महाराष्ट्राचा विकास करायला हवा। मराठी माणसांना जरी देखील वाटत असेल पण मराठीच्या हिताचं रक्षण कोण करतोय ह्याच्या मागे उभं राहण्याचं काम देखील जनता करते। काही लोकांना वाटत असेल म्हणून घेऊन निवळ काही तडजोड फक्त तात्पुरता राजकीय हे करण्याची भूमिका न घेता जसं पक्षप्रमुखांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायचं आणि किरकोळ भांडण बाजूला ठेवून करायचं आणि आमची तयारी आहे ना, पण ती तयारी असतं तर या अटी शर्ती आहेत हे तुम्ही पाळणार आहात का हे महत्वाचं आहे।